कर्मचारी म्हणून होतो 1986 ला. नंतर मी माझ्या शिक्षणानुसार मला पदोन्नती वगैरे मिळत गेला. मी एअरक्राफ्ट म्हणून कालच मी सेवानिवृत्त आपल्या महिला यांच्या 58 वर्षे सेवानिवृत्त झालेलं आहे काल. आणि मला कुठल्याही इंटरनेट स्टॉप न होता, कुठल्याही माझ्या अधिकाऱ्यांनी माझ्यावर कुठलीही कारवाई न करता किंवा मी कुठलाही फ्रॉड किंवा भ्रष्टाचाराच्या मार्गाने न लागता आणि माझ्याबरोबर 86 म्हणजे 38 वर्ष सेवेत असताना बरेच अधिकारी कर्मचारी बरेच निलंबित झाले आणि अतिक्रमण देखील सापडले. परंतु त्यांना मला वाटत होतं की आपण पैसा आहे हा शेवट जाणार नाही. पैशासोबत आपल्याला एक चांगलं जीवन जगण्यासाठी अनेक मार्ग आहेत आणि त्यामध्ये देखील आपल्याला समय आपल्याला मिळू शकते. आणि मला 5 मुले असताना मी अनाथ आश्रम चालवायचा संकल्प उभा केला आणि त्यावेळेस 2005 मध्ये 4 मध्ये इथं जागा घेण्यासाठी बघत होतो आणि प्रोजेक्ट काय तर चांगलं जीवनमध्ये उभा करावा असा एक माझा संकल्प होता. त्याप्रमाणे मला ते यशस्वी होत गेला आणि मला अधिकारी देखील खूप मला जवळून हे करायचं, प्रेम करायचे, मला सांगायचे तो अनाथ आश्रम वगैरे असं चालू करतो, तुला आमचं सहकार्य कायम राहील असं करून मला खूप सहकारी अधिकारी कर्मचारी माझे स्टाफ म्हणा किंवा बाहेरचे मित्रमंडळी मला खूप सहकार्य केले. म्हणून मी आज या अनाथ आश्रम उभा केला आणि उभा करत असताना या ठिकाणी लाईट नव्हता आणि 2 वर्ष कंदील लावून इथं तळाव उभा केले, उभा केलं. आज त्याला रूप आलेलं आहे आणि आज भारतीय स्टेट बँकेचे राजू सर, महेश सर, गणेश सर हे खूप आपल्या संस्थेसाठी प्रयत्न करून गेल्या वर्षी मी पत्र दिलं होतं महेश सरला काय होते दिसतं त्यावर. तर आपल्याला कॉम्प्युटरची खूप गरज आहे. आज आपल्या भारतीय याच्यामध्ये किंवा जगामध्ये जाऊ द्या, कॉम्प्युटर संगणक येणं खूप गरजेचं आहे. आता लॅपटॉपवर आणि कॉम्प्युटरवर सगळे कामं चालतात. आता लिहायचं वगैरे सगळं बंद झालेलं आहे आणि मुलांना तुम्हाला कॉम्प्युटरची खूप चांगलं त्यांनी संधी दिलेली आहे आपल्याला. आणि आपण कॉम्प्युटर चांगल्या यशस्वी करून आणि चांगल्या नेट वगैरे परीक्षा असतात. भविष्यात त्यांनी 12वी वगैरे पास झाल्यानंतर तुम्हाला खूप त्याचा उपयोग करेल असं वस्तू त्यांनी दिलेलं आहे. आणि त्यांचा मी आज रेडिओवर मी सकाळी रेडिओ लावत असतो 16:00 आणि यांचा वर्धापन दिन होता त्यांच्या. मी थोडं ऐकलं, मला मनाला खूप आनंद वाटला की बाबा आज त्यांनी चांगल्या ठिकाणी अनाथ मुलांना असं एक चांगल्या कॉम्प्युटर संगणक दिलेलं आहे. आणि राजू सर आता बोलताना की आपण तुम्हाला काय मदत पाहिजे असेल तर मदत आम्ही असंच करूया. ते खरंच चांगल्या ह्याच्यातून आपल्याला आणून दिलेले आहे आणि त्यांचा आज आपण सत्कारही केला. आणि अनाथ मुलांच्या वतीने, माझ्या वतीने आणि आमच्या शिक्षक कर्मचारी, आमचे शेख सर आहेत, रोहित सर आहेत, साहित्य सर आहेत आणि आमचे जे अनिता जाधव वृद्धाश्रम जे आम्ही उभा केलेलं आहे ते वयोवृद्ध देखील या ठिकाणी येत आहे, त्यांचे प्रवेश आम्ही घेत आहे आणि खूप चांगला आम्ही उपक्रम राबवण्याचा आमचा मानस आहे. आणि हा खूपच चांगला हे होणार आहे. उद्योजकात आपल्या देशामध्ये आपण आई वडिलांना विसरतो, काय कारणास्तव बदल्या होता किंवा काय कारणास्तव बाहेर देशामध्ये जावं लागतं आहे. मग आपली जी भारतीय संस्कृती सोडू नये म्हणून आपले जे आई वडील असतात, आजोबा जे असतात ते भारतातून जात नाहीत. मग त्यांचे कुटुंब होतात, त्यांच्या आर्थिक नाडी थांबलं जाते आणि त्यांच्या जीवनाकडे दुर्लक्ष होता. म्हणून त्यांनी बऱ्याच ठिकाणी मी व्हिडिओला वाचतो किंवा व्हॉट्सअपला बघतो किंवा अनेक ठिकाणी मी हे करतो की त्यांचे बरेच अडचणी निर्माण होतात. म्हणून त्यांनी लाभिंग वगैरे वगैरे अशा ठिकाणी मंदिरात किंवा याच्यात न राहण्यापेक्षा अशा वृद्धाश्रमामध्ये आश्रयामध्ये राहिल्यानंतर एकमेकाची ओळखी होतात आणि एकमेकाचं दिवस कसं जातं आहे बोलण्यामध्ये, राहण्यामध्ये असं. म्हणून ते वृद्धाश्रम म्हणजे असं काय वाईट गोष्ट नाही आहे की वृद्धाश्रममध्ये राहिल्यानंतर आपल्याला खूप उलटा वृद्धाश्रममध्ये राहिल्यानंतर विरंगुळा वृद्धाश्रम म्हणून म्हणलं जातं की आपल्याला इथं बंधन नाही. उद्या समजा आजोबा म्हणले माझ्या मुलीला मला भेटायला जायचं, आम्ही सोडत असतो त्यांना. परत त्यांनी पोचले का नाही त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट करतो किंवा त्यांना दवाखान्याचा प्रॉब्लेम असेल, इतर प्रॉब्लेम असेल तर आम्ही डॉक्टरशी संपर्क करतो आणि त्यांना सिव्हिल हॉस्पिटल किंवा खाजगी हॉस्पिटलची मदत घेण्याचं सुद्धा आम्ही करतो. आणि राजू सरांनी आज आपल्याला कॉम्प्युटरचे हे केलेलं आहे
किंवा अडचण काही नाही, तिथं सगळं हे झालेलं आहे. कारण पाठची जर तुमच्या बँकेकडून असं मदत होत असेल तर पाठची जरा प्रयत्न केला की पैशाची पाठ लागणार आहे. आता तुम्हाला थोडं घेऊन असं दाखवतो, हे सगळं सहकार्य आम्हाला केलं तर खूप बरं होईल. आणि 365 दिवस वर्षातून असतात. प्रत्येक माणसाचा वाढदिवस आपण करतो. करत असताना आपण डिजिटल बोर्ड, पूर्वी कसं डिजिटल बोर्डाला खूप पैसे खर्च करायचे मुलं. मी युवक पोरांना बघत होतो, चौकामध्ये डिजिटल बोर्ड लावायचे आणि पैसे वाया खर्च करायचे. आता युवक मुलं खूप हुशार झालेले आहेत. असं न करता आता आमचं संगणक त्यांनी दिले, त्यांच्या भारतीय स्टेट बँकेच्या आणि त्यांच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आमच्या अनाथ आश्रमच्या वतीने, आमच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने आणि आमच्या अमिता जाधव वृद्धाश्रमच्या ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो.